नात्याला काही नाव नसावे, तू हिरे माझा मितवा, असं कोणीतरी म्हणत असेल, इट मीन्स की ते सिच्युएशनशिपमध्ये आहेत. आता सिच्युएशनशिप म्हणजे काय? ज्यांना माहिती नसेल मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. सिच्युएशनशिप म्हणजे रिलेशनशिपमधला असा एक प्रकार, जिथे फीलिंग्ज असतात एकमेकांसाठी. आपण दिवसभर गप्पा मारत असतो, भेटतो, वेळ घालवतो भरपूर, पण नात्याला नाव नसतं, लेबल नसतं. गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड इतकंही नाव देण्याचे कष्ट आपण घेत नाही. जिथे जबाबदारी काहीच नसते. हे जे नातं असतं ना, याला म्हणतात सिच्युएशनशिप. हे मी सुरुवातीलाच का सांगतेय, कारण हा विषयच इतका महत्वाचा आहे. सिच्युएशनशिप तुम्हाला कळालं. आता या सिच्युएशनशिपचे सुद्धा 5 प्रकार आहेत, जे तुम्हाला अव्हॉइड करायचे आहेत. तर तुमचं नातं छान राहू शकेल किंवा तुम्ही मानसिकदृष्ट्या खुश राहू शकाल. सो सिच्युएशनशिपचे 5 प्रकार कोणते आणि त्याच्यापासून तुम्हाला दूर राहायचंय, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे एक्सप्लेन करणार आहे. चला मग सुरू करूयात. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही, इव्हन नो मेकअप लूक. सो हे असं आहे. मात्र जे 5 पॉइंटर्स आहेत ते मी इथे खाली लिहिलेले आहेत, लावलेले आहेत माझ्या कॅमेराच्या खाली. त्याबद्दल मी बोलणार आहे. सिच्युएशनशिप दरवेळी वाईटच असतं असं नाही. ऑफकोर्स तुमचा स्वभाव कसा आहे त्यानुसार ते असतं. काय असतं ना, जेव्हा एक लेबल येतो ना त्याला गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, तेव्हा मग बॉयफ्रेंड आहे, हे कॉम्प्लिकेशन्स काही ठिकाणी फार वाढतात. काही जणांना नातं आपलं ओपन करायचं नसतं किंवा काही जणांचं असं असतं, की भाई पुढे जाऊन लग्न वगैरे असलं काही होणार नाहीये, त्यामुळे खोटी स्वप्न वगैरे नको, पण मला तू आवडतोस किंवा मला तू आवडतेस. लेकिन फ्युचर का कुछ अता पता नहीं है. जे आहे, जसं आहे तसं आपण एन्जॉय करूयात सगळ्याच अँगलने. इट मीन्स की तुम्ही सिच्युएशनशिपमध्ये आहात, ते तुमचा स्वभाव जर का तुम्ही असे कूल बिंदास असाल, तुम्हाला डोक्याला जास्त शॉट नकोय, अशा वेळी योग्य आहे. पण मला असं वाटतं, की हे जे मी आता तुम्हाला 5 पॉइंट सांगणार आहे, 5 टाइप्स सांगणार आहे खरं तर सिच्युएशनशिपचे, ते तुम्ही अव्हॉइड करायला हवेत. नाहीतर तुम्हाला खूप त्रास होईल. ओके. कारण या गोष्टी खरं तर तुम्हालाही माहिती आहेत, पण याला हा शब्द वापरला जातो वगैरे ते आज मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे. या गोष्टींपासून तुम्ही दूर राहाल ना, तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप छान राहाल. एक-एक पॉइंट फार महत्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपलं तर खरं प्रेम आहे ना, त्यामुळे सबस्क्राईब करून टाका त्या चॅनलला. असं नाही करायचं. सिच्युएशनशिप क्यों चाहिए हम दोनों के बीच में? हं? केलत? गुड बॉय. ओके. सिच्युएशनशिपच्या 5 प्रकारांपैकी पहिला प्रकार तो आहे व्हॅलिडेशनशिप. म्हणजे समोरच्याला तुम्हाला डेट वगैरे काही करायचं नसतं, पण तरी ती व्यक्ती तुमच्या सोबत असते बिकॉज तुम्ही तुमचा वेळ, तुमची एनर्जी सगळी त्या माणसाला देत असता आणि ते समोरच्याला छान वाटतं, की भाई इतका मला भाव वगैरे मिळतोय. ती व्यक्ती भाव खात असते. त्याच्यामुळे तुमच्याशी बोलते. पण त्या व्यक्तीला तुम्हाला डेट करायचं नसतं. काही नाही, काही नाही. तुम्ही जर का अशा व्हॅलिडेशनशिपमध्ये असाल, तर लवकरात लवकर ते समजून जा, दूर जा त्या गोष्टीतून. कारण नाही जायचं त्यांना पुढे. म्हणून तर याला आपण व्हॅलिडेशनशिप म्हणतो. त्यांना फक्त तुमच्याकडून भाव हवा असतो. तुमचं लक्ष त्या व्यक्तीकडे जावं. मग छान वाटतं यार, कोणीतरी मला भाव वगैरे देतंय. बास. डेट वगैरे तुम्ही त्या टाइपचे आहात, नाही आहात, असं कोणतंही कारण असू शकतं. बस तुम्ही मला भाव देताय, मला नोटीस खूप करताय, या गोष्टीमध्ये समोरचा व्यक्ती तुम्हाला झुरवत असतो आणि तुम्ही वेडेच असता. ऑफकोर्स तुमचं अट्रॅक्शन असतं, त्यामुळे तुम्ही वेडेच असता. नंबर 2 इज टेक्स्टुएशनशिप. म्हणजेच की तुम्ही फक्त कोणाशी तरी चॅटवर बोलताय. महिने झाले बोलताय, पण रिअलमध्ये तुम्ही कधीच भेटलेला नाही आहात. मग टेक्स्टवर तुम्ही कितीही रोमॅन्टिक फ्युचरची स्वप्न बघितलीत, तरी मला ते बऱ्यापैकी फेक वाटतं. स्कॅम सुद्धा होऊ शकतो. कोणीतरी तुमच्याशी छान फक्त चॅटिंगवर बोलत असेल, फोनवर बोलत नसेल किंवा ठीक आहे, चॅट आणि फोनवर सुद्धा ओके आहे. व्हिडिओ कॉल होत नाहीये. जरी व्हिडिओ कॉल झाला, भेटायला ती व्यक्ती येत नाहीये, तर प्लीज समजून जा. पत्ता तो जल्दी कट होने वाला है. टेक्स्टुएशनशिप इट जस्ट फॉर टाईमपास असतं ते, की मला बोर होतंय, चला बाबा गप्पा मारूयात. तुमच्याशी कोणीतरी असं बोलत असेल, इट डझंट मीन की ती व्यक्ती सुद्धा तुमच्यात इंटरेस्टेड आहे. फक्त टेक्स्ट करतीये, त्याच्यावर कितीही रोमॅन्टिक गप्पा मारल्या, पण भेटायला नकार देतीये, भेटतच नाहीये.
पत्ता कट होने वाला है, म्हणजे एकंदरीतच समजून जायचंय तुम्हाला. नंबर 3 इज डिनायलशिप. डिनायलशिप म्हणजे की समोरची व्यक्ती तुमच्याशी खूप वाईट वागतीये. तिचे रेड फ्लॅग्स सगळे तुम्हाला असे दाखवतीये, बट स्टिल तुम्ही त्या व्यक्तीला सोडतच नाही आहात, कारण तुम्हाला त्या व्यक्तीला गमवायचं नाहीये. सो याला म्हणतात डिनायलशिप. आणि मला असं वाटतं की एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे, पण सतत तुम्ही या गोष्टीला इग्नोर करत असाल, समोरच्याचे रेड फ्लॅग्स इग्नोर करत असाल, तर ते तुम्हाला भारी पडणार आहे. खूप जास्त सहन करावं लागेल तुम्हाला, मानसिकदृष्ट्या सुद्धा आणि शारीरिकदृष्ट्या यासाठी, बिकॉज मेंदूने नीट नाही काम केलं तर शरीर नीट काम करणार नाहीये. ओके, डिप्रेशनमध्ये जाणारे लोक जे असतात ते बऱ्यापैकी या प्रकारातले असतात. कारण समोरचा फार वाईट वागतोय, पण मला आवडतो तो. म्हणून त्याचं सगळं वाईट वागणं, बोलणं सगळंच तुम्ही सहन करताय, कारण ती व्यक्ती आयुष्यातून जाऊ नये. मी सगळं सहन करायला तयार आहे, फक्त ती माझ्यासोबत राहिली पाहिजे. असं नाही होता. खूप भारी पडेल ते. सो जर का तुम्ही डिनायलशिपमध्ये असाल, प्लीज बाहेर जा. नंबर 4 इज पोटेन्शियल शिप. पोटेन्शियल शिपमध्ये समोरची व्यक्ती तुमच्यासाठी अगदी छोट्या-मोठ्या गोष्टी, बेअर मिनिमम गोष्टी सुद्धा करत नाहीये. हां, काहीच करत नाहीये तुमच्यासाठी, तुम्हाला छान वाटण्यासाठी, तुमचा दिवस स्पेशल जाण्यासाठी, तुमचा मूड छान होण्यासाठी काहीच करत नाहीये. बट स्टिल तुम्ही अशी छान त्या व्यक्तीसोबत फ्युचरची स्वप्न बघता आणि तुम्हाला असं वाटतं की एक दिवस ती व्यक्ती बदलेल. पण ट्रस्ट मी, असे लोक बदलत नाहीत. कारण ना, जे प्रेम असतं किंवा तुमच्यासाठी जी आपुलकी असते ती बोलण्यातून नाही, ती कृतीमधून समजून येते. एखाद्याचं प्रेम असेल तर त्याच्या ते वागण्यातून, बोलण्यातून आपल्याला जाणवतं. आणि तुम्हाला अजून सुद्धा हे सगळं जाणवत नाहीये की ठीक आहे, याला काय कळत नाहीये, पण मी याला शिकवेल, असं ज्या मुलींना वाटतं, नाही, नाही. तो खरंच तसा शिकण्यासारखा असेल तर शिकेल. पण जर शिकतच नसेल, ठीक आहे, तुमच्या आनंदासाठी आपण काही वेळ ठरवूयात, की इतके-इतके दिवस द्यायचे. तुम्हीच ठरवा. त्याच्यामध्ये सुद्धा तो काही तसं करत नसेल, नहीं होगा कुछ. सो प्लीज ती स्वप्न पाहणं आहे ती बंद करा. बरीच मुलं तर खूप लवकर स्वप्न बघतात. ती मुलगी तुम्हाला इतुसा सुद्धा भाव देत नाहीये, पण तुम्ही एवढी स्वप्न बघताय. तिने जस्ट हाय मेसेज केला म्हणजे लगेच ती तुमच्या प्रेमात अशी वेडी वगैरे झाली आणि लगेच खूप असं लग्न, पुढे तुमची मुलं-बाळं, इतकं इतकं नाही होत असं. समोरचा तुमच्यासाठी काहीच कष्ट घेत नाहीये. सगळं तुमच्याकडूनच सुरू आहे. एक दिवस ती व्यक्ती बदलेल. हे जे तुमचं स्वप्न आहे, ते मला असं वाटतं की स्वप्नच राहून जाईल. त्यामुळे जर का तुम्ही पोटेन्शियल शिपमध्ये असाल, तो बाहेर आ जाओ. नंबर 5 इज मॅनिप्युलेशन. मॅनिप्युलेशन म्हणजेच की सुरुवातीला ती व्यक्ती तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी खूप कष्ट घेते. खूप म्हणजे प्रमाणाबाहेर. मग भरपूर वेळ काढणं झालं, तुमच्या मागे-मागे येणं झालं, खूप काही करते. एकंदरीत तुम्हाला माहितीच झालंय, की समोरच्याला जर का तुम्हाला इम्प्रेस करायचं असेल, सोप्या भाषेमध्ये पटवायचं असेल, तर ती व्यक्ती खूप कष्ट घेते. आणि जसे तुम्ही अटॅच झालात त्या व्यक्तीसोबत, की ठीक आहे बाबा ॲक्सेप्ट करूयात, खूप एफर्ट्स घेतलेत. तुम्ही अटॅच झालात, तर ती व्यक्ती अशी गायब होते किंवा ती व्यक्ती मग पूर्वीसारखं वागायचं बंद करते. आणि मग तुम्हाला असं वाटतं, की हे काय आहे? म्हणजे हे सगळं तर आधी हा करत होता किंवा करत होती आणि अचानक काय झालंय मग? उलट आता तर मी हो म्हणालोय किंवा हो म्हणालीये, मग हे काय? इट्स अ मॅनिप्युलेशनशिप. तेच मी तुम्हाला एक्सप्लेन करतीये. सो जर का एखादी व्यक्ती अशी अचानक वागायला लागली, तुम्ही अटॅच झाल्यानंतर, तुम्ही तुमचं प्रेम एक्सप्रेस करायला लागल्यानंतर, काही दिवस बघायचं आणि त्यानंतर एक डिसिजन घेणं महत्वाचं आहे. बिकॉज मी असं का म्हणते डिसिजन घेणं गरजेचं आहे? कारण एकच आयुष्य आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही इतकं सतत टेन्शन घेत राहणार, इतकं दुःखी राहणार, इतका त्रास सहन करणार आणि इतकं ते मेंटल प्रेशर असतं ना, याच्यामुळे खरंच खूप मूड खराब होतो, तब्येत खराब होते. आपलं वागणं पाहून आपल्या मित्र-मैत्रिणींना घरच्यांनाही त्रास होतो, नीट ऑफिसमध्येही लक्ष लागत नाही. सो एक निगेटिव्हिटी ना खूप जास्त वाढायला लागते. सो त्यामुळे हे 5 प्रकार मी तुम्हाला सांगितलेत. अगदी शॉर्टमध्ये सांगितलेत. समजून जा. असं काही तुमच्यासोबत होत असेल, तर त्या गोष्टीतून लवकरात लवकर बाहेर पडा. खूप महत्वाचं असतं ते. आयुष्यात मी सिंगल आहे आणि मला मिंगल होण्याची जी जागा आहे ती भरायची आहे, म्हणून मी कोणालाही माझ्या आयुष्यात नाही एंट्री देऊ शकत. हे प्लीज मनाशी ठरवा. मुलं
कधी कधी फार बालिशपणा करतात. कोणीतरी छान बोललं लगेच त्याला प्रेम समजतात. तुम्ही चांगले आहात किंवा जाणून घेण्याची प्रोसेस चालू आहे आणि विनाकारण वाईट बोलायचं का? म्हणून समोरची व्यक्ती छान बोलते, त्याला लगेच प्रेम समजू नका. हां, यापैकी एखादा प्रकार तुमच्यासोबत होत असावा असं मला वाटतंय. सो कोणती सिच्युएशन तुमच्यासोबत झालीये, होतीये आणि कोणत्या गोष्टीपासून तुम्ही दूर राहणार आहात कमेंट्समध्ये मला कळवा. आणि असेच छान-छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. थोडा आवाज माझा बदललाय बिकॉज सर्दी आणि थोडा कोरडा खोकला आहे. पण ठीक आहे, लवकरात लवकर मी बरी होईल कारण मला तुम्हाला टिप्स द्यायच्या आहेत. सो एकतर मला सांगा की कोणती या सिच्युएशनशिपमधल्या 5 प्रकारामधली कोणती गोष्ट तुमच्यासोबत झाली आहे? कोणत्या सिच्युएशनशिपमध्ये तुम्ही होतात? हे नक्की सांगा आणि काय तो तुमचा अनुभव होता तेही कमेंट्समध्ये सांगा. सोबतच तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय हेही मला सांगा. मी नक्की बनवेल. बाकी खुश रहा, प्रेमात रहा, तुमच्याही माझ्याही. बाय बाय. आय लव्ह यू. बाय.